नमस्कार. मी सौ चैताली विशाल रोकडे. पुन्हा आपल्या सगळ्यांसमोर मी एक माझा विषय घेऊन आलेली आहे. या जगामध्ये ना सगळ्यात गुंतागुंतीचं मला एक नातं बघायला आणि अनुभवायला मिळालं, ते म्हणजे सासू आणि सुनेचं नातं. यामध्ये काय होतं ना, की सासू बरेचदा सुनेमध्ये आपली मुलगी शोधण्याचा प्रयत्न करते आणि सून सासूमध्ये आपली आई शोधण्याचा प्रयत्न करते आणि दोघींनाही हे करता त्यांचं एकही नातं त्यांना अनुभवायला मिळत नाही आणि गुंतागुंत वाढत जाते. तेव्हा मला एकदा सहजच असा मनात विचार येऊन गेला, की जेव्हा मला सून मिळणार, तेव्हा मी माझ्या सुनेशी कोणता विषय बोलायला हवा, हे नातं अगदी सुरेख करायला, हे नातं खूप सुंदर सहजतेने फुलवायला. तेव्हा मी असं ठरवलं, की माझ्या सुनेला मी हे सांगायचा प्रयत्न करते आहे, की "ऐक बाळा, मी तुझी आई नाही आणि तू माझी मुलगी नाही. परंतु आपण निव्वळ प्रेमापोटी सासू आणि सुनेचं हे नातं अतिशय पवित्र आणि खूप सुंदर पद्धतीने हे तयार करू शकतो. हे नातं आपण दोघी जिव्हाळ्याने, समजुतीने आणि आदराने खूप सुंदर फुलवू शकतो, हो ना? कशासाठी मी तुझ्यात माझी मुलगी बघायची आणि का तू माझ्यात तुझी आई बघायची? बाळा, आई आणि मुलीचं हे नातं वेगळं असतं गं. परंतु सासू-सुनेचं नातंही आपण तितकंच अतिशय प्रेमळ आणि आदरयुक्त तयार करू शकतो ना. तसे जर कधी मी तुला रागवले किंवा कधी तू मला काही बोलून दिलं, तर याचा अर्थ असा आहे का, की ह्या गोष्टी आपण सगळ्यांना सांगत फिरायच्या? माझ्या मुलीच्या कुठल्याही चुका मी बाहेर जाऊ देत नाही ना. मग तसंच तुझ्या चुका मी का बाहेर सांगायच्या? आणि जशा आई कितीही रागवेल, आपल्याला कितीही रागावली ना, तरी पण आई ही आईच आपण समजतो. तसंच एखादा शब्द मी मोठी आहे म्हणून तुला बोलून दिला, तर तो पण आपण बाहेर अजिबात सांगितलं जायलाच नको ना. एकमेकांना समजून घेऊन आदरयुक्त आणि अतिशय प्रेमाने आपण हे नातं खूप सुंदर फुलवू. माझ्या मनापासून तुला एक सांगते बेटा, की तू आपल्या घरातील एक आपुलकीची आणि प्रेमाची रिप्रेझेंट करणारी एक सुंदर ओळख राहणार आहे आणि मी सदैव तुझ्या पाठीशी राहील. तू माझा आधार हो आणि मी तुझा आधार होणार आणि प्रेमाने, आपुलकीने आपल्या दोघींचं हे नातं एक आदर्शयुक्त नातं राहील, हा मला नक्कीच विश्वास आहे आणि हे नातं आपलं सदैव असं सुंदर फुलवत फुलवत आपण राहूया. हे माझं मनोगत. कसं वाटलं तुम्हाला? धन्यवाद.